गणेश चतुर्थी विशेष माव्याचे मोदक कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। गणपती बाप्पाला प्रिय असे हे माव्याचे मोदक कसे बनवायचे ते पाहूया। शीतल्स होमस्टाईल कुकिंग मध्ये आपलं सगळ्यांचं खूप स्वागत आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गणपती बाप्पालाच काय तर आपल्याला सर्वांना हे मोदक आवडतात, म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक हे बनवत असतो। तर आज आपण बनवणार आहोत माव्याचे मोदक। त्याच्यासाठी मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध हे आपल्याला फुल क्रीम घ्यायचं आहे आणि एकसारखं ढवळत हे आपल्याला आटेपर्यंत गॅस ही फुल ठेवायचा आहे, कारण आपलं लक्ष पूर्ण हे दुधाकडे राहिलं पाहिजे, म्हणजे तळाला चिकटणार नाही। तर हे आपलं अर्ध दूध झालेलं आहे। आणखीन थोडा वेळ आपण हे घट्ट करून घेणार आहोत। तुम्हाला खूप गोड हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये खूप जास्त साखर घालू शकता, किंवा तुम्ही थोडीशी घातली तरी चालेल। तर आता ह्या स्टेजला आपण साखर घालून घेणार आहोत। मी इथे 1 छोटी वाटी साखर घातलेली आहे। अंदाजे हे 100 ग्रॅम असेल। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। एकसारखं साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि मावा पण तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हा कढई सोडत आहे, म्हणजे आपला मावा ही छान तयार झालेला आहे। आता आपण हा थोडासा थंड झाल्यानंतर ड्राय पडू नये म्हणून अर्धा चमचा तूप घातलेला आहे। छोटा चमचा घ्यायचा आहे आणि तोही अर्धाच घ्यायचा आहे, आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं हे मिक्स झालेलं आहे, तर थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। एका कढईमध्ये त्याच वाटीनं 1 वाटी बदाम घेतलेले आहेत। ते आपल्याला तूप किंवा तेल न टाकता असेच ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। 2 मिनिटांसाठी परतून घेऊया आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर परत त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी काजू पाकळ्या घ्यायच्या आहेत। तुम्ही काजू पाकळी घ्या, तुकडा घ्या किंवा अख्खा काजू घ्या, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो घेतला तरी चालेल। काजू पण आपल्याला 1 मिनिटासाठी भाजून घ्यायचा आहे, म्हणजे परतून घ्यायचा आहे। थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून घेऊया। तर त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटी पंपिंग सीड्स घ्यायचे आहेत। ते पण 1 मिनिटासाठीच लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळे ड्रायफ्रुट्स परतून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरा, नसेल तर स्किप केले तरी चालतील। थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊया। त्याच वाटीनं अर्धी वाटी मगज बी घेतलेला आहे। हे पण आपल्याला 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। आपलं हे परतून झालेलं आहे, तर थंड होण्यासाठी आपण बाजूला काढून घेऊया। तर त्याच कढईमध्ये 1 छोटा चमचा तूप घेतलेला आहे आणि खजूर घेतलेला आहे। त्याच वाटीने 1 वाटी, त्याच्या अगोदरच छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, कारण हे खजूर जेव्हा आपण भाजणार आहोत तेव्हा हे कढईला चिकटणार नाही। आणि हे सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे। हे छान सॉफ्ट झालं की आपण हे थंड होण्यासाठी बाजूला काढून घेऊया। वेगळ्या प्रकारचे मोदक आपण बनवतच असतो, तर आज आपण हा वेगळा प्रकार बनवूया। आवडल्यास नक्की ट्राय करा। आता हे ड्रायफ्रुट्स आपले थंड झालेले आहेत, तोपर्यंत आपण इथं त्याच वाटीनं ओल्या नारळाचं चव घेतलेलं आहे 2 वाट्या। तो पण आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। चला तर थंड होण्यासाठी एका ताटात काढून घेऊया। हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे। खजूर घेतल्यामुळं हे ड्रायफ्रुट्स पण आपल्याला थोडेसे गोड लागतील। याच्यामध्ये वेगळी साखर घालायची गरज नाहीये। आणखीन तुम्हाला गोड हवं असल्यास आपण जो मावा बनवून घेतलेला होता साखर घातलेला, तो याच्यामध्ये थोडासा घातला तरी चालेल। आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत, जे की आपल्याला मोदकामध्ये स्टफिंगसाठी किंवा सारण भरण्यासाठी सोपं जाईल, म्हणून आपण हे छोटे छोटे गोळे तयार करून ठेवूया। आता आपला थंड झालेला जो मावा आहे तो घेऊया। त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि
थोडंसं पाव चमचा तूप घेतलेलं आहे, कारण हाताला चिकटणार नाही. आपलं हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं हे सारण व्यवस्थित मावा हा एकजीव झालेला आहे. आता आपण मोदकाचा साचा घेणार आहोत. मार्केटमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारचे छोटे मोठे साचे भेटतात, ते तुम्ही घेतले तरी चालतील. जो आपल्याकडे साचा आहे त्याच्यामध्ये बनवले तरी चालतील. आता आपण या साच्याला आतमधून थोडंसं तूप लावून घेणार आहोत. तर त्या साच्यामध्ये आपला जो मावा आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. हे पहा, ह्या पद्धतीनं पूर्ण साच्याला हा मावा लावून घ्यायचा आहे. हे पहा, एकसारखी लेअर आणायची आहे आतमध्ये आपल्याला. आणि आपल्याला मध्ये जेव्हा आपण स्टफिंग भरणार आहोत तेव्हा लक्षात येते की आपलं हे पूर्ण एकसारखं झालेलं आहे. हे पहा, ह्या पद्धतीनं आपल्याला हे सगळं भरून घ्यायचं आहे. आणि पाठीमागच्या भागासाठी आपण थोडासा मावा लावून घेणार आहोत आणि तोही व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, जेणेकरून मोदक हा वेगळा होणार नाही. हे पहा, मस्त असा छान हा मोदक तयार झालेला आहे. इथे पाहू शकता मोदक छान तयार झालेले आहेत. इथे केशरच्या काड्या डेकोरेशनसाठी 2 लावलेल्या आहेत आणि पिस्त्याचे काप, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्याने तुम्ही डेकोरेशन करू शकता. इथं आता आपण एक मोदक कट करून पाहणार आहोत की आपलं स्टफिंग किंवा आपलं हे सारण आतमध्ये छान गेलेलं आहे की नाही. हे पाहू शकता मस्त असं हे स्टफिंग शेवटपर्यंत गेलेला आहे आणि मऊ लुसलुशीत असा हा आपला मोदक तयार झालेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.